ज्ञान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं. नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं. बातें भूल जाती है, यादें याद आती हैं. बातें भूल जाती है, यादें याद आती हैं. ये यादें किसी दिल जानम के चले जाने के बाद आती हैं. यादें यादें यादें. ये जीवन दिल जानी दरिया का है पानी. पानी तो बह जाए, बाकी क्या रह जाए. यादें यादें यादें. नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं. बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं. ये यादें किसी दिल जानम के चले जाने के बाद आती हैं. यादें यादें यादें. दुनिया में यूं आना, दुनिया से यूं जाना. आओ तो ले आना, जाओ तो दे जाना. यादें यादें यादें. बातें भूल जाती है, यादें याद आती हैं. ये यादें किसी दिल जानम के चले जाने के बाद आती हैं.
यादें। भूल जाती है यादें, याद सृष्टीला याची कविते अनंत किरणे भूमंडळी निसर्ग शोभा वाढविते। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय आमीन अष्टांग। नाम स्मरा रे नाम स्मरा, नाम स्मरा रे नाम स्मरा, नाम स्मरा रे नाम स्मरा, नाम स्मरा रे नाम स्मरा। सागर सरिता दुर्ग डोंगरी वाळवंटी वा गर्दवनी बलशाली त्या राम सख्याचे अधिष्ठान राहो भुवनी। स्वयं पूर्ण व्हा स्वयं सिद्ध व्हा खलनाशाया शस्त्रधरा तसाच आहे मंत्र एकला संजीवन दे चराचरा। राम जय जय राम जय जय राम 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 जय जय राम जय जय राम जय जय राम 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 जय जय राम जय जय राम जय जय राम 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 जय जय राम जय जय राम जय जय राम राम राम। राम नाम से पीड़ा भागे, राम खड़ा हर कर्म के आगे। राम नाम से विपदा भागे, राम खड़ा हर युद्ध के आगे। राम खड़ा हर युद्ध के आगे, युद्ध के आगे। अंधश्रद्धे भूत भिवविते अज्ञाने घडते दुष्कर्म। वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे। वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे। जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला। शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे,
वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे. फांदीच्या अंगावरती चिमणी ती चिवचिवणारी, झाडात लपले सगळे सोयरे. हा गाव माझा जुना आठवाचा, नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा. ढगात उरले पाऊस गाणे कसे साठवावे. हे वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. हातातले हात मन बावरे, खडकाची माया कशी पाझरे. भेटीच्या ओढीसाठी श्वासाचे सुंबर हलते, शब्दांना कळले हे गाणे नवे. ही वेळ आहे मला बोलणारी, ही धुंद नादी गंधावणारी. पुन्हा एकदा उरी भेटदा कसे आवरावे. वाऱ्यावरती गंध पसरला, मातीमध्ये दरवळणारे. I like the cool breeze blowing over my face. I like the cool breeze blowing on my face. शककर्त्यांचा मेरुमणी तू, राजर्षींचा राजा. युगंधरांचा योगी अन तू, सामर्थ्याचा सर्जा. शककर्त्यांचा मेरुमणी तू, राजर्षींचा राजा. युगंधरांचा योगी अन तू, सामर्थ्याचा सर्जा. महान मंदिर महाराष्ट्राचे, सुफलित संचित सह्याद्रीचे. महान मंदिर महाराष्ट्राचे, सुफलित संचित सह्याद्रीचे. संजीवन हो जनामनांचे, संजीवन हो जनामनांचे. रयतेच्या रे तारणहारा, पावित्र्याच्या तेजा. युगंधरांचा योगी अन तू, सामर्थ्याचा सर्जा.
तीर्थराज तू समरराज तू तीर्थराज तू राजयोग तू त्यागयोग तू राजयोग तू त्यागयोग तू वायुगतीने वीरश्री तव कीर्ती भेदी क्षितिजा युगंधरांचा योगी अन तो सामर्थ्याचा सर्जा तू रयतेचा रे कैवारू तू पतितांचा रे तारू तू रयतेचा रे कैवारू तू पतितांचा रे तारू तू दीनांचा रे सहकारू तू दीनांचा रे सहकारू संतांची अन गुणी जनांची करिशी तू पूजा युगंधरांचा योगी अन तो सामर्थ्याचा सर्जा महाभारत घडले जेथे महाभारत घडले जेथे रामायण ते घडले तेथे रामायण ते घडले तेथे शिव भारत तेथे घडते शिव भारत तेथे घडते रामकृष्ण ही तुझी दैवते प्रताप दुर्गा तुळजा युगंधरांचा योगी अन तो सामर्थ्याचा सर्जा शककर्त्यांचा मेरुमणी तू राजर्षींचा राजा युगंधरांचा योगी अन तू सामर्थ्याचा सर्जा सामर्थ्याचा सर्जा सामर्थ्याचा सर्जा
शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आज 4थं गेट टुगेदर आहे. सांगायला म्हणजे बोलायला मला एक आनंद होतोय की आपलं दरवर्षी गेट टुगेदर अतिशय चांगल्या पद्धतीने होतंय. साधारण 50 जण तरी आपल्या या गेट टुगेदरला हजर असतात. आता मी जेव्हा इतर गेट टुगेदरांचा फोटो काढायला मी स्वतः जातो त्यावेळेला मी पाहिलेलं आहे की गेट टुगेदर एकदा किंवा दोनदाच होतो आणि कितीतरी लोक म्हणजे असं आश्चर्य व्यक्त करतात की तुमचं एवढं 4थं गेट टुगेदर होतंय म्हणजे सगळ्यांना एक आश्चर्य वाटतंय. त्यासाठी आपल्या नागठाणे गावातनं सर्वसाधारण आपले जी काय 10-15-20 जण आहेत ते पुढाकार घेतात. सर्वजण कष्ट करतात. त्याचं हे फळ आहे. आपलं गेट टुगेदर चांगलं दरवर्षी होतं. ह्या वर्षी आपलं गेट टुगेदर चांगलं झालेलं आहे. तर चालू वर्षी आपण गेट टुगेदर करत असताना काही लोकांनी नावं नोंद केली परंतु काही जण येऊ शकले नाहीत. अडचण आपण समजून घेतली पाहिजे. आता माझ्यावरच एक झालेला किस्सा सांगतो. मला 2 दिवसापूर्वी म्हणजे मी मानखटाव कारखान्याचा संचालक असल्यामुळं मला आज तिकडं कारखान्याचा बॉयलर आणि आज मोहरी टाकायचा कार्यक्रम आहे आणि मला फोन असा आला म्हणून दादांचा की तुम्ही आणि तुमच्या मिसेस दोघंजण म्हणजे मानाची एक बाबा जोडी म्हणून तुम्ही या. तर मी दादाला सांगितलं म्हटलं असा दिवस आलाय की तुमचा दुसरा कुठला दिवस असता तर मी 100% आलो असतो. पण मी असं कार्यक्रमाचं आयोजक म्हणलं बऱ्यापैकी माझ्याकडे जाईल सगळं त्यामुळं मी काय म्हणलं येऊ शकत नाही. आपण नंतर दुसऱ्या कोणत्याही मला कार्यक्रमाला बोलवा. त्यामुळं कसं होतं कुणाला कधी अडचणी सांगू शकत नाही. आपल्यात पण नावं दिलेत पैसे दिले पण लोक आली नाही. जरी लोक ते समजा आली नाही तरी त्यांचे दरवर्षी आपण पैसे रिटर्न केले. कोणी म्हणजे दुसरे जे कोण येऊ शकले नाही त्यांचे प्रत्येक वर्षी पैसे आपण रिटर्न दिले. म्हणजे आपल्या गेट टुगेदरचे शिल्लक पैसे राहिलेले आम्ही रिटर्न करून टाकले. तर आता आपण पुढे जाऊया. आपण यावर्षी एक नवीन उपक्रम चालू केला आहे की आपले जे वर्गमित्र आणि वर्गमैत्रिणी यांच्यापैकी ज्यांनी एक चांगलं खडतर असं जीवन व्यतीत केलेलं आहे आणि आत्ता सध्या ते चांगल्या ट्रॅकवर आहेत अशा सर्वांचा आपण या ठिकाणी प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहे. अनिल यादवचं पहिलं घ्यायचं आहे. व ज्युनियर कॉलेज नागठाणे तालुका जिल्हा सातारा इयत्ता 10वीची बॅच 1989 आणि 90 ह्या बॅचचं 4थं गेट टुगेदर या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या गेट टुगेदरचं एक आगळं आणि वेगळं वैशिष्ट्य जे आपण या ठिकाणी साजरं करत आहोत की खरोखर आपल्यातलेच काही विद्यार्थी अतिशय खडतर असा मार्ग स्वीकारून
आपल्या जीवनाचा जीवनक्रम करत आहेत अशांचा या ठिकाणी सन्मानपत्र देऊन सन्मान होत आहे. राहणार माझगाव यांचे प्राथमिक शिक्षण गावातच प्राथमिक शाळेत व माध्यमिक शिक्षण नागठाणे येथे झाले. त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. त्यातून त्यांनी टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये टेलरिंग कोर्स पूर्ण केला. त्यावेळी त्यांना श्रमदान करून शिक्षण घ्यावे लागले व त्यांनी पुढे जिद्दीने आपला व्यवसाय सुरू केला. त्यातच त्यांचा विवाह झाला. कौटुंबिक अडचणीवर मात करून आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले. आज सर्व मुले शिक्षित आणि करिअरमध्ये यशस्वी आहेत. त्यांच्या चिकाटी, संयम आणि मेहनतीमुळे कुटुंब स्थिर आणि समाधानकारक जीवन जगत आहे. तसेच त्यांनी कला क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपट, वेब सिरीज, नाटक अशा विविध क्षेत्रात कामकाज केले आहे. श्री अनिल बंडू यादव यांचे जीवन हे संघर्ष, जिद्द आणि प्रेरणेचे प्रतीक आहे. म्हणूनच आपणास हे सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. त्यांचा हा सन्मान त्यांची लेक मनीषा जाधव यांच्या शब्दातून. बापले, मी माझ्या वडिलांबद्दल 2 शब्द व्यक्त करते. खरं तर माझ्या वडिलांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. सगळ्यात जास्त ओढ बाप लेकीच्या नात्यात असते असं म्हणतात आणि ते खरंच आहे. आईने जरी 9 महिने पोटात सांभाळून जन्म दिला असला तरी बापाचं काळीज म्हणजे लेक असते. आई वडिलांच्या प्रेमाची तुलना नाहीच होऊ शकत. ही गोष्ट खरी असली तरी वडिलांची लेकीवरच आणि लेकीचं वडिलांवरच प्रेम चिमूटभर तरी जास्तच असतं. कारण हा असा एकमेव व्यक्ती आहे जो तिला कधी धोका देत नाही, रडवत नाही, तिची सगळी हौस पूर्ण करतो. कायम तिची एखाद्या राजकुमारीसारखी काळजी घेतो. संपूर्ण जग जरी विरोधात गेलं तरी वडील हे तिच्यासोबत खंबीरपणे उभे असतात. असे हे प्रेमळ मायाळू माझे वडील आहेत. त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच. लोक म्हणतात ना, मुलगी ही वडिलांच्या काळजाचा तुकडा असते. ते खरंच आहे. मी माझ्या पप्पांच्या काळजाचा तुकडाच आहे. जसे मूर्तिकार दगडाला आकार देऊन मूर्ती घडवतो तसेच त्यांनी काळजाच्या तुकड्याला म्हणजे मला घडवले आहे. म्हणून मी परमेश्वराची खूप 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 आभारी आहे. प्रतिमा शिर्के. आपण देणार आहोत, आपल्या मैत्रिणीला देणार आहोत. तिचं नाव आहे सौ उषा नितीन शिंदे. सौ उषा नितीन शिंदे यांचे शिक्षण 10वी पर्यंत रामकृष्ण विद्या मंदिर नागठाणे, तालुका सातारा, जिल्हा सातारा येथे झाले. लगेच त्यांचा विवाह झाला. त्यामुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. परंतु त्यांनी आपल्या जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर शिवणकाम हे कौशल्य आत्मसात केले. त्या शिवणकाम करून आपला घर संसार समर्थपणे चालवत आहे. आपल्या कष्टाने आणि श्रमाने त्यांनी परिवार उभारला आहे आणि आपल्या मुलीला उच्च शिक्षण देऊन तिला पदवीधर केले. ही त्यांच्या खऱ्या अर्थाने अभिमानाची बाब आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, आत्मनिर्भरता आणि कार्यनिष्ठा समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या परिश्रमाने आणि जिद्दीने समाजातील इतर महिलांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. सौ उषा नितीन शिंदे यांचे हे कार्य अनुकरणीय असून त्या सन्मानपत्र प्राप्त करून घेण्यास पात्र आहे. त्यांच्याविषयी लिहिताना त्यांचा भाऊ अनिल चव्हाण लिहितो, माझे आणि उषाचे नाते हे आयुष्यभराची मैत्री आणि भावनिक आदराचे प्रतीक आहे.
बहीण आपल्याला धैर्य, प्रेरणा आणि प्रेम देते. तसेच तिच्या सोबत आपण सर्व काही शेअर करू शकतो. त्यामुळे आयुष्यातील चढउतारात ती एक मोठा आधार बनते. या नात्यामुळे एकमेकांना समजून घेता येते आणि प्रोत्साहन देऊन आमच्या भक्कमपणे पाठीशी उभी राहते. अशा माझ्या प्रेमळ कष्टाळू बहिणीच्या कार्याला सलाम. उषासाठी जोरदार टाळ्या. या ठिकाणी उषाचाही सन्मान होत आहे. साहेबराव नलवडे यांचं सन्मान करतो. सौ शोभा साहेबराव नलवडे यांचे शिक्षण 10वी पर्यंत झाले. त्यांचे लग्न लवकर झाले आणि घरची परिस्थिती फारच आव्हानात्मक होती. कौटुंबिक विरोध असूनही त्यांनी जिद्दीने संसार सांभाळला, मुलांचे पालन पोषण केले आणि अडचणींवर मात करत शिलाई क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांच्या मेहनतीमुळे थोरल्या मुलीला 12वी व शेतीशाळा कोर्स शिक्षण मिळाले. दुसऱ्या मुलीने फार्मसी पूर्ण केली आणि मुलाने मोबाईल दुरुस्तीचा कोर्स करून यशस्वी व्यवसाय सुरू केला. आज सर्व मुले शिक्षित आणि करिअरमध्ये यशस्वी आहेत, तर शोभा यांचे शिलाई कौशल्य उत्कृष्ट आहे. त्यांच्या चिकाटी, संयम आणि मेहनतीमुळे कुटुंब स्थिर आहे आणि समाधानकारक जीवन जगत आहे. सौ शोभा साहेबराव नलवडे यांचे जीवन हे संघर्ष, जिद्द आणि प्रेरणेचे प्रतीक आहे. म्हणूनच आपल्याला हे सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. त्यांच्याविषयी बोलताना त्यांचा मुलगा म्हणतो, आई म्हणजे प्रेम, त्याग आणि सुरक्षिततेची मूर्ती आहे. ती आपल्या मुलांना कोणत्याही स्वार्थाशिवाय प्रेम करते. त्याचप्रमाणे आम्हा तिघांना ती सांभाळून लहानाचे मोठे केले. तिच्या मायेच्या छायेत आम्ही सुरक्षित आहे. लहानपणापासूनच हलाखीचे दिवस असताना कष्ट करून कोणत्याच गोष्टीची कमी पडून दिली नाही. गेल्या जन्मी नक्की काहीतरी पुण्याचं काम केलं असावं, याचं फळ या स्वरूपात आम्हाला ही आई मिळाली. त्यांचा चिरंजीव गणेश नलवडे. त्यांना पुरस्कार देण्यासाठी प्रतिमा शेळके. हॅलो, नमस्कार. हल्ली मोबाईलला रेंज नसल्यामुळं अनेक ठिकाणी अशी खेडेगावं अनेक खेडेगावं अशी आहेत की त्या ठिकाणी रेंज येत नाही. त्या ठिकाणी पत्र व्यवहार चालतो. आणि असंच एक पत्र मनीषाताईंचे मामे भाऊ आत्तेभाऊ मनीषाताईंचे आत्तेभाऊ अनिल देशमुख यांनी एक पत्र लिहिलंय. पत्रातून आपलं मनोगत व्यक्त केलंय. ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. पोस्टमनी आहे, नात्यानं वाचून दाखवतो. मी आणि मनीषा लहानपणापासून एकत्र राहिलो, शाळा शिकलो. ज्याच्या डोक्यावरचं आईचं छप्पर लहानपणी गेलं त्यालाच माहीत असतं आई काय असतं. कधीही न भरून निघणारी उणीव. परंतु मनीषा व तिचे भाऊ डॉक्टर महेश व मंगेश यांनी
आईने दिलेल्या संस्काराने व वडिलांच्या आदरयुक्त भीतीने उच्च शिक्षित झाले. पुढील काळात विवाहानंतर ती नशीबवानच म्हणावी लागेल, कारण तिच्या जीवनात अतिशय मायेने सोबत राहणारे पती शरददादा, सासरे व सासू, दोन्ही दीर, दोन्ही जावा, सर्व पुतणे असे सर्वजण एका जागेवर गुण्यागोविंदाने राहतात. पुढे त्यांच्या संसारात 2 रत्न झाली. डॉक्टर विपुल आणि कुमारी चित्रलेखा. विपुलच्या शिक्षणात आई वडील म्हणून अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडणारे शरददादा व मनीषाताई त्यांच्यामुळेच पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याने लावा तिन्ही लोकी फिरला या सुभाषिताप्रमाणे विपुलने MBBS शिक्षण पूर्ण केले. त्याच्या पश्चात PG नीट पात्र परिवेश परीक्षेत अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण करून MD साठी ॲडमिशन मिळवली आणि या सर्वांचे श्रेय म्हणूनच मनीषाताईंची जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. संघर्ष, कष्ट व त्याग यातून आदर्श जीवन जगणारी आमची सौ मनीषाताई यांचे आभार मी मानतो आणि त्यांना पुढील मुलांच्या करिअरसाठी शुभेच्छा देतो. या माझ्या प्रेमळ मामी बहिणीचा संघर्ष आनंदी जीवनात माझा सलाम. श्री अनिल देशमुख. धन्यवाद. तसेच या ठिकाणी तुपे मॅडम आणि लोखंडे मॅडम त्यांनी कृपया प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी प्रयत्नशील राहिल्या. त्या शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच परिश्रमाची सवय होती. घर सांभाळताना शेती, उद्योगधंदे, घरातील जबाबदाऱ्या यामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले. आयुष्यभर प्रामाणिकपणा, चिकाटी कष्ट यांच्या बळावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या 3 मुलांना त्यांनी उच्च शिक्षण दिले. त्यांच्या आयुष्यातील संघर्षमय दिवसात त्यांनी कधी हार मानली नाही. संकटे आली तरी धैर्याने आणि संयमाने ती स्वीकारली. सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग राहिला. शिक्षण, प्रसार, शेतकऱ्यांसाठी कार्य, महिला सक्षमीकरण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले. गावातील लोकांमध्ये ऐक्य, सौंदर्य व विकास यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. साधेपणा, मनमिळाऊपणा आणि मदतीची वृत्ती हीच त्यांची खरी ओळख आहे. त्यांचे आयुष्य हे संघर्ष, श्रम, सेवा आणि प्रेरणेचे उत्तम उदाहरण आहे. आपल्या कार्याकडे पाहिल्यावर जीवनात प्रेरणा मिळते आणि समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करण्याची
ऊर्जा मिळते. म्हणूनच आपणास हे सन्मानपत्र प्रदान करण्यात येत आहे. त्याचे चिरंजीव रोहन शेलार, आपल्या सर्वांची मैत्रीण असणारा आशा यादव नागठाणे, माझे आणि आशाचे नाते हे खूप घट्ट आहे. आशा ही खूप मायाळू मुलगी आहे. अतिशय खडतर परिस्थितीतून तिने तिचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर लग्नानंतर ही कठीण परिस्थितीतच अशा परिस्थितीतून तिने आपले कुटुंब अतिशय सुंदर फुलवले. आपल्या मुलांची शिक्षण पूर्ण केली. कठीण परिस्थितीचा बहु न करता तिने आपल्या कुटुंबाचा गाडा चालवला व चालवत आहे. पाच जणांना 4 जणांना आपण बाबा कोणाचं जीवन खडतर होतं आणि कुणी त्याच्यावर कशी मात केली आणि त्यांना आपण सन्मानित केलं पाहिजे, ही प्रमुख आयडिया आपले मित्र श्री दत्तात्रय ढाणे यांची आहे. त्यांनी खूप कष्ट घेतलेला आहे, ट्रॉफी बनवले. पण दत्ता तुझ्यापेक्षा आम्ही लय हुशार आहे. आता पुढचा सत्कार तुझाच आहे. असं कसं शक्यच नाही. आता आम्ही हे सगळं प्रत्येकाचं कागदावर लिहिलेलं होतं. तुझं काय आम्ही कुठं लिहिलं नाही, लगेच तोंडानं पटापटा बोलून चालणार. तर तू कृपया दत्तात्रय ढाणे यांनी स्टेजवर यायचे. त्यांचा या ठिकाणी सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येत आहे. आता त्यांच्याबद्दल कुठलीही चिठ्ठी लिहिलेली नाही. त्यांच्याबद्दल मी सांगतो, आपल्या ग्रुपचं खरं तर कोहिनूर हिरा म्हणलं तरी चालेल. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. आपल्या ग्रुपला एका लाडू मध्ये कसं आपण घट्ट एका जागेवर लाडू तयार होतो, तसा लाडू तयार करणारा आपला हा दत्तात्रय ढाणे याचा या ठिकाणी मान सन्मान करण्यात येत आहे. सांगायचं झालं तर दत्ताच्या वगैरे आहे. आपल्या सर्वांचे खासदार उदयनराजे निवडून यावेत म्हणून सायकलवरनं कोल्हापूरला गेला. ज्योतिबाला नवस केला. उदयन महाराजांच्या नावाने 1000ची मूर्ती पाडली. असला आपला दत्ता आहे. परत आपल्या मराठा आरक्षणासाठी मुंबईला चालत गेला. मला वाटतं माणिक वेळापर्यंत डाबा घेऊन गेला होता पुण्यामध्ये. परत त्यांच्या गावामध्ये बाग बनवणे, बगीचा बनवणे, सर्वांना झाडे वाटणे, किती उपक्रम आहेत त्याचे. गणपती विसर्जन नंतर दुसऱ्या दिवशी आपण झोपलेलो असतो, संपूर्ण नदीमधली स्वच्छता करत असतो. असा आपला अवलिया मित्र. या मित्राचा आम्ही सत्कार करणार नाही, त्याचा सन्मान करणार नाही, आयडिया त्याची. पण परत नंतर आम्ही म्हणलं असं नाही, त्याला न कळता त्याला पूर्ण सरप्राईज मध्ये ठेवून परत सज्जनगडला स्वतः चालत येणारा ग्रुप मधून त्यांच्या गावामध्ये मुलगी झाली तर त्या मुलीच्या नावावर 1000 रुपये ठेवली. दत्ता, आम्ही तुझ्यासारखं काही करू शकत नाही, आमच्याकडे तेवढी पात्रता नाही, पण आम्ही शिकायचा प्रयत्न करतोय. तुझ्यातून आम्ही ऊर्जा घेतोय. त्यामुळे आपला हा ग्रुप टिकलेला आहे. त्यामुळे हे आपल्या कोहिनूर हिऱ्याला आपण सन्मानित करत आहोत. आणि यानंतर आपल्या ग्रुपचे अनिल यादव हे पोस्टमॅनचं पात्र 2 मिनिटात करणार आहेत. मित्राविषयी पुराची खूप काही सांगितलं. खरं तर म्हणजे तुम्ही बघता हे सगळं तुम्ही अनुभवता, पण आम्ही आज एकच गोष्ट मी आज अनुभवली. सकाळी आपल्याला सगळ्यांना नाश्ता दिलेला होता गाडीमध्ये. सगळेजण आपण खाल्लं आणि राहिलेला प्लेट दत्ताने एका पिशवीमध्ये भरल्या. केवढी मोठी समाजसेवा आहे. निर्माण करता येत नाही, ते आतूनच असावं लागतं. ते तुझ्यामध्ये आहे. तू आमचा मित्र आहे म्हणून आम्हाला तुझा अभिमान आहे. काय पोस्टमॅनची ड्रेपरी करणं आवश्यक नव्हतं, पण दत्तानं सांगितल्यामुळं ड्रेपरी केली मी. कारण प्रोग्रामचं काहीच नाही, निश्चित नव्हतं, बनवलं नाही, स्क्रिप्ट बनवलं नाही, काही नाही, घरच्या प्रमाणात काय जमलं नाही. तर
एक पत्र मी फक्त वाचून दाखवणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी वाचा गेलेली मी तुम्हाला गेल्या वेळेस सांगितले, त्यामुळं बोलायला प्रॉब्लेम होतो, समजून घ्या जरा. कसं एका कलाकाराची वाचा जाणं म्हणजे त्याचं दुःख जास्त असतं. वाचा जाणे म्हणजे नाटकात काम करणाऱ्या कलाकाराची वाचा अचानक गेली म्हणजे त्याला दुःख जास्त असतं. ते तरी पण मी प्रयत्न करतोय आणि भाषणाचं काम करतोय, छोटी मोठी कामं करतो, वेब सिरीजमध्ये छोटी मोठी कामं करतो, नाटकात कामं करतो. आणि देखावा तर तुम्ही पाहिलाच आहे. मला कलेची खूप आवड आहे. अण्णासाहेब कुठे गेले? अण्णासाहेबांना माहीत आहे, अण्णासाहेबांना मी बनवत होतो मी देखाव. तर आता एक पत्र मी वाचून दाखवतोय, समजून घ्या. मी खिडकीच्या बाहेर आनंद शोधत बसलो. मी खिडकीच्या बाहेर आनंद शोधत बसलो. तोवर 10वीचा शेवटचा पेपर आला. मी गेलो हायस्कूल सोडून. वर्गातला बेंच तिथंच राहिला. बाहेर जाताना कळत नव्हतं आता येते परत येणे नाही. आयुष्याच्या पानावर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शाळेसारखं सुख नाही. अपाट रस्त्यावर आता गाडी माझी सुसाट असते. बरोबर नाही साहेब? भली मोठी गाडी पण त्यात सोबत कोणीच नसते. सोबतीला कोणीच नसते. 4 चाकी गाडीला मात्र मित्रासोबत डबल सीट फिरणाऱ्या सायकलीची सर येणार नाही. आणि आयुष्याच्या पानावर शाळेसारखं सुख नाही मित्रांनो, शाळेसारखं सुख नाही. आता झालो मोठे आम्ही, कळते आम्हा सर्व. कळते आम्हाला सर्व. शाळेतून बाहेर पडल्यावर मिटला सारा गर्व. एक हाती लॅपटॉप आणि बॉस कामाचे मेल पाठवतो. दंग झालेल्या या जीवनात मग शाळेचा बेंच पुन्हा आठवतो. पण जेव्हा कळायला पाहिजे होतं तेव्हा माणसाला कळत नाही. आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही. आता दिवसाला आणतो मी खूप सारे पैसे कमवून. पैसा म्हणत जातो साऱ्या गर्दीत हरवून. त्या भल्या मोठ्या रकमेला आईच्या 1 रुपयाची सर नाही. आणि आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही. काही हॉटेल आहेत सातारा पेढ्यासारखी बघा. काही हॉटेल आहेत आता दुपारी जेवण करण्यासाठी, वेगवेगळ्या डिश आणि वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी. त्या सगळ्या जेवणाला मात्र मित्रासोबत खाल्लेल्या डब्यातील जेवणाची चव नाही. आणि आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही. धन्यवाद अनिल यादव. यानंतर आपले नवीन आलेले तुकडी सांगतो. माझं नाव अनिल कांबळे. मी 8वी ही तुकडीमध्ये पहिल्यांदा प्रवेश घेतला त्या फेस्टिवलला. आणि त्यानंतर मी पुढं D.Ed केलं. 95ला नोकरी लागलो. मी CC शिक्षक आहे. 2 मुलं आहेत. एक मुलगा 4थ्या वर्षाला KBPला सिव्हिल इंजिनिअरिंगला आहे आणि दुसरा मुलगा 2nd इयरला यशोदाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला आहे. गाव माझगाव. सगळे तारखा बिरका सगळं माहीत असतंय तिला. मनसुरा सलीम शिकलगार. मी 10वी ब मध्ये शिकत होते आणि मला 2 मुलं आहेत. एक मुलगा एक मुलगी. मुलगी आहे सिव्हिल इंजिनियर, पुण्याला सर्व्हिसला आहे.
मुलगा आहे हे मेकॅनिकल इंजिनियर, तो पण पुण्याला सर्व्हिसला आहे. मी शेवटीची मशीन चालवते. माझे नाव वनिता नारायण साळुंखे. मी इयत्ता पाचवीत. दहावी. अगं असं देखील मुलं किती सांग की गाव. मला एक मुलगा आणि 2 मुले आहेत. मुलाचं शिक्षण 12वी झाले. तो व्यवसाय करतो, म्हणजे गाड्यांची आवड आहे. आणि मुलींचे काही दोन्ही पण लग्न झाले. की मी रवींद्र गायकवाड. आमची सुरुवात 8वी ड मध्ये झाली आणि त्यानंतर ही तुकडी झाली. म्हणजे त्यावेळेला इतर ह्याच्या मानानं आपली एक वेगळी बॅचच नागठाणे हायस्कूलमध्ये निर्माण झाली ही तुकडी. आणि थोडीशी एक वेगळ्याच पद्धतीची बॅच होती की ज्यांनी त्यावेळेचा ऋणानुबंध आजपर्यंत जपलेला आहे आणि आपुलकी आणि प्रेमानं सगळे एकत्र आणलेले आहेत. त्याबद्दल मी प्रथमतः ठाण्याचं अभिनंदन करेन. की मला एक मुलगा आणि 2 मुली आहेत. अतिशय चांगलं कुटुंब आहे. मी आता ग्रामसेवक पदावर ग्रामपंचायत अधिकारी म्हणून काम करतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो. नमस्कार, माझं नाव अनुराग कदम, भरतगाव. मी 8वीपासून 10वीपर्यंत सोडत होतो. मला 2 मुले आहेत. शाळा आवडते मग मनापासून शाळा. लाविते नळा जशी माऊली बाळा. लाविते नळा जशी माऊली बाळा. बंधू भगिनीनो, माता पित्यांच्या प्रचंड मायेच्या छत्राखालून घरच्या इटुकल्या मिटुकल्या छोट्या मोठ्या जगातून शाळेच्या मोठ्या जगात देवी शारदेच्या पवित्र मंदिरात आपण सर्वांनी प्रवेश केला. सर्वांनी आपल्या आदरणीय गुरुजनांकडून संस्काराच्या विद्यारूपी ज्ञानपाठांचे धडे घेऊन म्हणजेच लर्निंग करून टिचभर पोटासाठी उदरनिर्वाहासाठी आपण लर्निंग नंतर अर्निंगसाठी म्हणजेच आपापल्या वाट्याला आलेल्या कामाच्या क्षेत्रात गुंतून राहिलो. तरी पैसा बहुत कुछ नहीं है मगर सब कुछ है. पैसा बहुत कुछ नहीं है मगर सब कुछ है. पोटाला आपल्या उंचीचा गर्व वाटू नये. पोटाला आपल्या उंचीचा गर्व वाटू नये म्हणून देवानं त्यावर एक छोटंसं नाजूक मलमली तुकडा दिलेला आहे. कोणी त्याला काळीज म्हणतं, तर कोणी हृदय म्हणतं, तर कोणी आत्मा म्हणतं. त्या आत्म्याची प्रतारणा, वंचना किंवा फसवणूक होईल असं आपण वागायचं नाही. अशा प्रकारे रिटर्निंग करण्याची क्षमता आपल्या सर्वांकडे असलीच पाहिजे. याचं भान पाळूया आणि सामाजिक बांधिलकी शक्य तितकी बाळगूया. समाजाचं आपण देणं देऊ या अगदी अखेरच्या श्वासापर्यंत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजेच देण्याचा गुण घेऊन आपल्या परमपवित्र मोठ्या आईची म्हणजेच प्रिय भारत मातेची
मातेची भारत देशाची पूजा करूयात. कारण आपली भारतीय संस्कृती खूप पवित्र आहे याची जाणीव ठेवूया. दुर्लभे भारते जन्महा, दुर्लभे भारते जन्महा. भारतात फक्त आणि फक्त भारतात जन्माला येणे म्हणजेच जगातील कोणत्याही देशात न आढळणारी आपल्या भारतामध्ये आध्यात्मिक ठेवा आहे. ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. असणारी आपली भारतीय संस्कृती आपल्याला यात मिळालेली आहे. मैं भी ऐसा भगवान हूँ, मैं भी ऐसा भगवान हूँ कि मैंने ऐसे देश में जन्म पाया है जिस देश में गंगा बुद्ध है. या राज कपूरच्या मौलिक शब्दांचे सतत स्मरण करूया. आपल्या भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी चंदनाने झिजून मेणबत्तीने प्रमाणे थेंबाथेंबाने नितळून आपली प्रमाणे कणाकणाने जोडून आपण आपल्या कामाने समर्पण कर्तव्याने देवाच्या वृत्तीने समाजात सुगंध बसतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शब्दात त्यागाशिवाय प्रार्थना, पूजा, भक्ती सामाजिक बाब आहे. वर्कशिप विदाउट सॅक्रिफाईस इज ए सोशल सीन. वर्कशिप विदाउट सॅक्रिफाईस इज ए सोशल सीन. असं समजून स्वतःसाठी जगलास तर मेलास, स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी मेलास तर जगलास. माणसाची पूजा हीच देवाची पूजा. हे फक्त मणी बाळगूया. नाही होता येणार बापूजी, नाही होता येणार बापूजी, छत्रपती विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, परंतु त्यांच्याजवळ जाण्याचा तरी प्रयत्न करूया. नभ तुडवीत जा, ढग कापीत जा, नभ तुडवीत जा, ढग कापीत जा, तेजाची ठिणगी बांधुनी बनवून अंधाराला उघडीत जा. या शब्दात आपण चौथ्या गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र आलो. हे मी माझं भाग्य